आज दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता MGL CNG पंपाचे मालक प्रशांत देशमुख असून नवीन पनवेल पोदीगाव विचुंबे प्रवेशद्वार येथे या CNG पंपाचे शानदार उद्घाटन करण्यात आले। कोकण म्हाडा महामंडळ बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते या CNG पंपाचे उद्घाटन करण्यात आले। CNG पंप या ठिकाणी सुरू करण्यात आल्यामुळे समस्त नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे। देशमुख साहेबांनी ते आमच्या गावामध्ये हा CNG पंप टाकल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। हो, हे चांगलं झालंय। आम्हाला काळीपुकट एवढ्याला मासोडगाव, कामोडा, कळंबोली तिकडे जायला लागायचं, इथले इथे जवळ झाल्यामुळे तिथे आम्हाला हे फार उत्तम झालं। म्हणजे आमची सगळी गैरसोय दूर झाली आणि एक सुविधा आपल्या गावामध्ये आली, हे एक चांगली म्हणजे गोष्ट आहे। CNG भरण्यासाठी नवीन पनवेल व विचुंबे या ठिकाणाहून लांबच लांब रांगा वाहनांच्या लागत होत्या, त्यामुळे वेळही वाया जात होता, असे यावेळी रिक्षा चालक आणि वाहन चालकांनी आपली व्यथा मांडली आहे। चिकार फायदा पडेल। आता आम्हाला जायला लागतं पनवेलला, तो सकाळी 6च्या नंतर उघडतो पनवेलला, दोन्ही पंप कानपेचा आणि तो एक आहे ना, तो हा मला सोयीस्कर पडेल। यावेळी रिक्षा चालकांनी पुढे असे सांगितले की पोदीगाव येथे नवीन सुरू झालेल्या CNG पंपामुळे वेळ वाचून लांबच लांब रांगा आता लागणार नाही, यामुळे खूप आनंद होत आहे। या उद्घाटन प्रसंगी खासदार मावळ लोकसभा श्री श्रीरंग बारणे, आमदार जळगाव जामोद विधानसभा श्री संजय कुटे, माजी अध्यक्ष कोकण म्हाडा महामंडळ श्री बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त नवी मुंबई मुख्यालय श्री संजय पाटील, खासदार यवतमाळ श्री संजय देशमुख, आमदार पनवेल विधानसभा श्री प्रशांत ठाकूर, आमदार विधान परिषद श्री विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष भाजपा माजी नगरसेवक गणेश कडू, माजी नगरसेविका चारुशिला घरत, श्री अनिल गावंडे, विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर, माजी नगरसेवक तेजस कांडपे आदी उपस्थित होते। CNG पंपाचे मालक प्रशांत देशमुख यांचे मनभरून कौतुक करत आभार व्यक्त केले आहे। विचुंबेच्या मुख्य एंट्रीवर आणि नवीन पनवेलला लागून हा देशमुख साहेबांचा CNG पंप चालू झालेला आहे, ऑनलाईन आहे। त्याचा फायदा इथल्या राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे आणि त्याचा आम्ही स्वागत करतो की शेवटीला कुठल्याही वेळेत आपण कुठे गेलो तरी आपल्याला सुविधा मिळाली पाहिजे असं आपला म्हणणं असतो। बऱ्याच ठिकाणी CNG पंप चालू आहेत, काही कुठे कुठे ट्रॉफिक होत असतो किंवा ज्या गाड्या जास्त असल्यामुळे गर्दी होतो। आता हा CNG पंप एक भर पडल्यामुळे तिकडची गर्दी कमी होईल आणि इथं सुद्धा लोकांना नागरिकांना सुविधा मिळेल। याच्यामुळे मी आज देशमुख साहेबांना या CNG पंपाबद्दल खूप शुभेच्छा देत आहे। पण आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे। ऍक्च्युली ट्रॉफिकचा प्रश्न होता, पण तो आम्ही दोघांनी एकत्र मिळून सोडवलेला आहे। ते पुढच्या काळात आपण आता मागील 1.5 वर्षापासून वर्ष झालं आपण ट्रॉफिक पासून मुक्त आहोत। खूप ट्रॉफिक आपल्या इकडे व्हायची, पण थोडं ट्रॉफिक होणार नाही त्याच्यासाठी त्यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे आणि एंट्री बाजूने घेऊन आणि जाणाऱ्या गाड्यांना काही ट्रॉफिक होणार नाही, त्याच्यामुळे त्यांचा पण सहकार्य आणि ग्रामपंचायतचं पण सहकार्य असेल, कारण शेवटीला वास्तू हे वापर सार्वजनिक होणार आहे। आता हे स्वतः ओनर आहे, त्याच्यामुळे आम्ही याची काळजी घेऊ जेणेकरून ट्रॉफिक होणार नाही आणि लोकांना सुविधा सुद्धा मिळतील, असं आम्ही त्यात नियोजन करू। इथल्या बऱ्याच स्थानिक लोकांची मागणी होती आणि इथला हा परिसर, वाढता परिसर बघता ही काळाची गरज होती, त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला की इथे बऱ्याच रिक्षावाले आमचे बंधू आहेत, टॅक्सीवाले आहेत, त्यांची गैरसोय होत होती, त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेऊन इथं CNG पंप चालू केला। त्यांनी सांगितलं की तुम्ही जे उपक्रम केला, जे इथं पंप चालू केला, इथल्या लोकांची मागणी होत होती, बरीच लोकांची गैरसोय होत होती, एक तुम्ही चांगले हे केलंय, त्याच्यामुळे त्यांचा पण आशीर्वाद लाभला, त्यांचं पण आम्हाला त्या कामासाठी बरंच सहकार्य लाभलं आणि प्रशांत ठाकूर साहेब असतील, आमदार साहेब असतील, त्यांनी आम्हाला बरंच सहकार्य केलं, खासदार साहेबांनी सहकार्य केलं, सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज हे चालू झालं। आज अनेक पनवेलमध्ये सुरुवात झाली आहे, आता कशा पद्धतीनं करायचं ते आम्ही नियोजन करू, कुठली कशा पद्धतीने लाईन लागते, कुठल्या वेळेला गर्दी होते, कुठल्या वेळेला काय होते, तशा पद्धतीनं नियोजन करून आम्ही रस्त्यावरच्या जाणाऱ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊ। काही लोकांनी थोडा विरोध केलाय, पण तो विरोध त्यांच्या नंतर आम्ही त्यांना सगळे समजावून सांगितलं, त्यानंतर त्यांचा विरोध मावळला की बाबा ही सोय फक्त गाववाल्यांची आहे, तुमच्याकरताही सोय आहे, हा काय व्यवसाय ठीक आहे, पण हे तुमची सोय होणार आहे, त्याच्यामुळं
त्यांचा पण तो विरोध बऱ्यापैकी मावला आणि आमदार साहेबांचं पण त्याच्यात बरंच सहकार्य लाभलं, त्यामुळे हा विरोध कमी झाला. नागरिकांना हे जेव्हा हे तुमच्या सोयीकरता केलेलं आहे, तुम्ही पण थोडं शांतता करून आम्हाला पण सहकार्य करा, आम्ही पण तुम्हाला सहकार्य करतो. त्या पद्धतीनं कोणाची गैरसोय होणार नाही त्याची आम्ही पण दक्षता घेऊ. तेच आमचं नागरिकांना आव्हान राहील. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.